सो हॅलो नमस्कार राम राम मंडळी, स्वागत करते तुमचं माझ्या न्यू व्लॉगमध्ये. आणि खूप दिवसानंतर ब्लॉग करते कारण एवढा दिवस आपली जी मनाली ट्रिपची जेवढी काही सिरीज आहे तेच चालू आहे. अजून पण दिल्लीचा ब्लॉग आय थिंक ह्याच्या आधीच मी पोस्ट करून टाकेल, मग हा ब्लॉग येईल. तर आज आहे गुढीपाडवा आणि आपल्या मराठी वर्षानुसार नवीन वर्ष सुरू होत आहे. तर सर्वांना गुढीपाडवा आणि नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आता आम्हाला गुढी उभारायची आहे, सगळं काही काम बाकी आहे आणि व्लॉग बनवत बसली आहे. तर पप्पा सगळं जाऊन सामान घेऊन आले होते आज, तर मला काही काम नाही आहे की जा आणि सामान घेऊन ये. सो आता मी आवरणार आहे 5-10 मिनिटात. 15 minutes later. पाडवा आहे म्हणून मम्मीने ऑलरेडी संडेच्याच दिवशी आमच्याकडून सगळी साफसफाई करून घेतली होती, कारण मम्मीला माहिती आहे ऐन टायमाला आम्ही कोणतंही काम करणार नाही. तर आता बघूयात मम्मीचं काय चाललं आहे, कारण मम्मी मगाशी झाड लावत होती. आय थिंक झाड लावून झालं आहे, पण आमचे जे महाराज आहेत सोहम ते अजून झोपलेलेच आहेत, ते काय अजून उठलेले नाही आहे. गाडी आम्ही गुढीला लावणार आहोत आणि हे सगळं सामान पप्पांनी आणून ठेवलं आहे. आणि हा तांब्यासुद्धा पप्पांनीच रेडी केला आहे पूर्णपणे. आणि आज हा प्रसाद खायचा आहे, कडू ज्याच्यामध्ये गूळ आणि कडुलिंबाचा पाला असतो. हे आंब्याचा डगळा एक गुढीला लागेल आणि एक दरवाजाला लागेल. याच्यामध्ये हा सगळा गुढीलाच लागणार आहे. आणि तुमची गुढी लागली पण आणि आमची फक्त साफसफाई चालली आहे. आरुसा आत्ता उठला आहे, एवढा वेळ झोपा काढत होता. मम्मी आम्हाला ओरडत होती की उठा उठा, हां उठ चल उठ उठ उठ. सगळ्यांच्या गुड्या उभारून झाल्यात आणि मम्मीने मला लादी पुसायला सांगितली, इथलं पुसून घ्यायला सांगितलं आहे, ते धुवून घ्यायला सांगितले. साला हे दुःख काय खतम नाही होता बे. अजून आंघोळ नाही केली आहे आणि आम्ही इथं गुढी उभारतोय. पप्पांना मी मदत करते. साक्षी रांगोळी काढते, तुमचा पोरगा झोपा काढतो. काय म्हणणं आहे तुमचं? बोला, माझे शब्द संपले तुम्हाला बोलून बोलून. तुम्ही सुधारले तर नाही. चला पूजा करा जा. आज पप्पा हायलाइट मध्ये आहेत. क्या बन रहा है? कावेरी मॅडम, द शेफ कावेरी ओपन. तू माझ्याकडे नेहमी रागाने का बघते? सोडून तुला दुसरं काय सुचत नाही का तुम्हाला? मी काम केली तरी अजून करायला घे जा. भाई, म्हणजे इथे मी काम केलं तरी मी बोलणे का? काम करते मी सकाळपासून. घाम बघा तुम्ही, मला किती घाम आलाय, तरी मम्मी म्हणते की मी काम नाही करत. असं कसं? मी पप्पांना गुढी उभारायला मदत केली, तिकडची गॅलरी पुसून घेतली, झाडू मारला. अब्बोल अब्बोल काम नाही म्हणत. याला काय म्हणतात? काम नाही म्हणत त्याला. म्हटलं काय म्हणतात? काय म्हणतात म्हणजे? आणि तसं पण आता आमच्या कामाला मावशींनी रजा घेतलेली आहे, तर आजची कामवाली असणार आहे मी असणार आहे. फोडला बाप्पाने नारळ नेहमीप्रमाणे.
होईल तर तेवढाच. आज लिंबाचा पाला आणि इकडं क्रिएटिव्ह साक्षी ओव्हर इट्स मेकिंग रांगोळी. आज ह्याचं महत्व सांग तू. का? मी सांगणार, तू सांग. आज लिंबाचा पाला आणि गुळ का हे खायचं? कशासाठी माहिती का, जे लोक सारखे कडू बोलतात ना, तुझ्यासाठीच. हे तू काहीच काम केलेलं नाही, मी काम केलं. मला नाश्ता दे. तर ठेवले, घेता आलं तर घे, नाही तर घेऊ नको, तुझ्या डोळ्याला दिसत नाही. जो आज खायचा असतो, ठीक आहे, याच्यातलं तू घे. मी खायला घालू का तुला? एकदम प्रेमाने खायला घालते. कडू लोकांसाठी कडू प्रसाद. यू आर कडू. ओके, दिसते ही तू दिवसभर तुझ्या गळ्यात ठेवायची आहे. आणि ती काढायची नाही गळ्यातून, समजला? दिवसभर ठेवायची. ते माहिती का मम्मी, ते ब्लॅक, ते बघ ते भूताचे पिक्चर असतात, त्याच्यामध्ये त्यांनी ब्लॅक ब्लॅक घातलेलं असतं आणि त्याच्यावर ते कवडीची वाळ घालतात. छान अशी रांगोळी काढली आहे, एक नंबर. म्हणजे पहिल्यांदा चांगलं रांगोळी 2 तास बसून ही रांगोळी काढली, पण छान बनवली. मी अजूनपर्यंत तोच विचार करत होते की माझ्या घरच्यांनी मला अजून दुकानात कसं नाही पाठवलं. आणि हे बघा, मी चालली आहे, मी तयार झाले होते की म्हटलं चला गुढीसोबत एखादा फोटो काढेल. मग मम्मीने तेवढंच मला एक मस्त असा झटका दिला आहे की पटकन दुकानात जा आणि सामान घेऊन ये. आणि ही माझी काय बोलतात तिला शेपूट आहे, मी कुठेही जाईल तिकडे यायलाच पाहिजे. काय रे काय खोटारड्या, मागे यायला तयार कोण असतं माझ्या? किती चिडका आहे. ठीक आहे, मी लस्सी पिणार आहे. आता का आला? ही लिफ्ट पण कधी येत नाही, 2-2 लिफ्ट असून काय फायदा नाही. चल शिवम ग्रीन स्नो शिवम. मी खाली ट्रॅक पॅन्ट घातली आहे, वरती कुर्ती अडकवली आहे आणि छत्रीवाणी फ्लिपफ्लॉप घातली आहे. सो आता मी चालली आहे सगळं सामान घ्यायला, कारण आम्ही काहीतरी वेगळं स्वयंपाक करायचं ठरवलं होतं. कारण पुरणपोळी घरांकडे गुढीपाडवा, ते बघ तिथे एक आहे, इथे एक आहे, या साईडला बघितले वरती एक आहे, इथे. सोहमला दिसायचा प्रॉब्लेम आहे होते. चल आज सोहम माझा कॉन्टेंट आहे. आज मी सोमला दूध धुणार आहे रात्री. लावला. सोम उलट बोलतो माहिती आहे, सोम बॅड बॉय आहे. हे बुट्ट्या सोमशेठ काय घेणार आहात तुम्ही आज? तसं पण तू ब्रश नाही करत, कोलगेट घेऊन काय फायदा? ते नको घेऊ, ते तांदूळ बघ. आम्ही त्या तांदूळ घ्यायला आलो, ज्यूस घ्यायला नाही आलो. त्रास देऊ नको. चल बाकी झालं कसं? सुपर मार्केटच्या बाहेर यावं लागणार. कंडेन्स मिल्क कुठे आहे ते शोधते, बाकीचं नंतर बघ. ते नको घेऊस, आता काय मूवी बघत बसणार पॉपकॉर्न घ्यायला. हे बघ खाणार आहेस? सोमला त्रासवलाय. सोमला काहीच देणार नाही आहे ना, लस्सी ना काय ना काय. आता तू सोमला मी कामाला लावलंय फुल ऑन. सोम मागं पट, सोम मागं पट. सो आत्ता आम्ही सगळं सामान घेऊन आलोय, पूर्ण गजरा बिजरा सगळं घेऊन आलोय. आणि आता घरी जाऊन सोहम आणि मी कुक करणार आहोत. सोमचं आत्ताच घाम निघालाय पूर्ण. घाम निघून काय फायदा नाही. घरी जाऊन मम्मीला मदत करायची. तुझ्या वाचून घेतलं त्याने. लस्सीच्या नावाखाली पाणी पाऊस. सोहम पाणी कसं वाटलं? चल आली चल.
पाणी कसं वाटलं ते सांग. हलकट पिलं तर खरंच. त्याला म्हटलं लस्सी पाजल म्हणून घेऊन गेली आणि आला पण तो. लस्सीचा लव पण नाही दिलाय. पाणी दिले पाणी. आता बटन दाबायला कष्ट घ्याल का? हा खरंच मला असं वाटतं नीरा जर तुम्ही ये क्या हो रहा है अबे उठ. तुम्ही जर नीरा पिली असेल तर आता जी नीरा भेटते ती अतिच काहीतरी गोड असते. अतिच. मला तर पुढे तरी असं वाटतं साखरेचं पाणी येते. वाटतं की नाही? आता विषय असा झालाय की हे जे मशरूमचं पॅकेट मी आता घेऊन आले ते निघाले खराब. त्याच्यामुळे मम्मीने आता मला रिटर्न पाठवलं की हे जाऊन देऊन. आणि ATM मधून पैसे काढायचे सुद्धा मी विसरले. म्हणजे ह्या भर उन्हात मला रिटर्न जावं लागेल यार. मी दुपारी झोपून गेली होती आणि हे ताटे जे मम्मीने बनवलं होतं म्हणजे इतकी सुंदर अशी केशरची खीर म्हणजे केशर टाकून केलेली खीर. सेकंड हा आमचा बिर्याणी होती जिथे फक्त चिकन नाही त्याच्या जागी मशरूम होते एकदम प्रॉपर. आणि हा पापड. हे खाल्ल्यानंतर मला जी झोप आली ना मी आता डायरेक्ट 6:30ला उठली आहे. त्यामुळे मी व्लॉगच नाही केला आहे. तसंच खाऊन झोपली होती अवतार. तुम्ही माझं बघू शकता. एकदम थोडंसं खाल्लं होतं कारण मला झोप कंट्रोल होत नव्हती. मी उठल्या पटकन ताट बनवलं कारण मला भूक लागलेली. तर म्हटलं चला आता तुम्हालाही दाखवते मी काय काय खाते. आणि बाहेरचं वातावरण एक नंबर झालं आहे. 1 मिनटं. हे भारी वातावरण झालं आहे आज बाहेरचं. आणि हा व्ह्यू मला रोज बघायला भेटतो खरं सांगायचं तर. अरे हो मम्मी आप दुपारी डायरेक्ट झोपून घेतला स्वतःनी. पण मला बोलली होती आवरशील तू. यावर आधी का आवर? हे कपड्याच्या गाड्यात तुझं काम आहे. सकाळपासून मला दबून घेतलंय. माझा अवतार बघा. हा नाही 5 मिनटं घातलेला टी-शर्ट आहे फक्त. मी सकाळपासून अशा अवतारात आहे. मी सुद्धा रेडी नाही झाले. काही ना काहीतरी काम सांगते आणि सारखी बाहेर पाठवते आणि वरतून मला ओरडून देते. नजारा कसा दिसतोय सांगा. मग अशी एकदम मस्त दिसत होता आणि आत्ता त्याहून जास्त चांगला दिसतो. तर आम्ही जाणार आहोत सोनारच्या दुकानामध्ये कारण मला करायची आहे चांदीची अंगठी. तर माझ्याकडे 2 अंगठ्या आहेत. त्यापैकी त्या दोन्ही पण मी देऊन टाकणार आहे. आणि आज एक नवीन अंगठी करायचं आहे मला जी प्लेन आणि छान अशा डिझाईनमध्ये असेल अशी. करू देणार आहेस? मी तर तुला खिचून घेऊन जाणार आहे. सो आत्ता अवतार जरा खराब आहे. तयार झाल्यावर भेटूया. हो मी झाली आहे रेडी. मला घालायची होती कुर्ती पण त्याच्यावर मी लायनर सांडून टाकलं आहे. काय मम्मी बरोबर ना? हा मम्मी. माझ्या मम्मीचं कधीच लक्ष नसतं. ते जाऊ द्या. आता आम्ही इथून जाणार आहोत सोनाराकडे. माझी अंगठी बघणार आणि त्यानंतर आम्ही येणार घरी. चलो मम्मी का आयफोन बजा टन 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 टिंग 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 टिंग. मी निघालो आहे आणि तुम्हाला माहिती का एक गुड न्यूज. ह्या वर्षापासून मम्मीने असं ठरवलं आहे की मला ती ओरडणार नाही. म्हणून तर आज पूर्ण व्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल माझी मम्मी किती शांत आहे. कारण तिने कडुलिंबाचा पाला खाल्ला. तो खास कडू लोकांसाठीच असतो. खायचं असं तुम्ही सुधारले ना तर मला बडबड करायची गरज पडणार नाही. पण मी किती शांत पोरगी तुझी. हो एकदम शांत. आपण खाली चाललोय ना तर तो वास व्हायचा. लिफ्टचं बटनच नाही दाबलंय. की जास्त गर्दी आहे. जसं काय सगळेजण थप्पीच्या थप्पी घेऊन आले.